चला आज पालकची पातळ भाजी बनवूयात। त्यासाठी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला। आता सगळा पालक कुकर मध्ये घालून घेऊयात। थोडीशी चणा डाळ धुवून ती सुद्धा पालक मध्ये घालूयात। किंचित हळद आणि पाणी घालायचं। कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर जे जास्तीचं पाणी आहे भाजीतलं ते बाजूला काढून ठेवूयात एका भांड्यामध्ये, म्हणजे भाजी आहे ती स्मॅश करायला सोपी पडते। भाजीमध्ये आता 1.5 चमचा बेसन पीठ घालूयात आणि भाजी चांगली घोटून घ्यायची। आता त्याच कुकर मध्ये मी फोडणीला देणार आहे। 2 चमचे तेल घेऊयात, छोटे 2 चमचे तूप घालूयात। तुपामुळे पालकची जी भाजी आहे त्याची चव फारच छान लागते। त्यामध्ये आता थोडंसं जिरे आणि हिंग घालूयात। जिरे तडतडल्यावर 10-12 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि लसणाचा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं। त्यामध्ये आता 1 चमचा मिरची पावडर घालायची। वरून आता पालक घालूयात, चवीपुरतं मीठ घालायचं आणि अर्धवट झाकण ठेवून एक उकळी आणून द्यायची। पालकाची भाजी तयार आहे।